राष्ट्र उभं करणं म्हणजे फक्त राष्ट्रामध्ये युद्धकला निपुण असे लोक उभे करणं असं नव्हे. तर राष्ट्र उभं करण्यासाठी अत्यंत वेगवेगळ्या गोष्टींची आणि विवेकपूर्ण रचना गरजेची असते. ती रचना कुणी केली आणि आपण जे 9 दिवस 9 स्त्रिया असं समजून घेत आहोत, त्यामध्ये आज आपल्याला ऐकायचं आहे ते जिजाऊ आईसाहेबांबद्दल. जिजामातेबद्दल आपण वेगवेगळ्या महाराजांना घडवताना, शिवरायांना, छत्रपतींना घडवताना त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिकाही आपण ऐकली. पण मला असं वाटतं, की वेदांमध्ये देवीचं जे वर्णन केलं जातं, त्याच्यामध्ये ती शास्त्ररूपेण आहे, ती छायारूपेण आहे, ती कन्यारूपेण आहे. या सगळ्या रूपांची बांधणी किंवा या सगळ्या रूपांचं बीज आपल्याला कुठे दिसत असेल नवीन व्यक्तिरेखांमध्ये, तर ते आपल्याला दिसतं जिजाऊ आऊसाहेबांमध्ये. मग तो विषय असेल माहेर आणि सासर या दोन गोष्टींची सांधणी स्त्री करत असते, बांधणी स्त्री करत असते, असं आपण म्हणतो, ऐकतो, अनेक ठिकाणी पाहतो. पण जर माझं राष्ट्र मला पुढे न्यायचं असेल आणि त्यासाठी मला या सगळ्यांमध्ये राहून सुद्धा एक स्वतंत्रपणे निर्णायक आणि महत्वाची भूमिका घ्यावी लागत असेल, तर ती मी घेतली पाहिजे अशी भावना ठेवून आणि नव्हे तर असा ठाम विश्वास ठेवून जी व्यक्तिरेखा इतिहासामध्ये उभी राहिली त्यांचं नाव आहे जिजाऊ आऊसाहेब. शहाजीराजे एका बाजूला शिवछत्रपती. एकूण समाजाची रचना ही निराळ्या प्रकारची, एकूण कौटुंबिक व्यवस्था निराळ्या प्रकारची, पण समाज, राष्ट्र, कुटुंब या व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीवर एक वेगळा असा ठसा जिजाऊ आऊसाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून उभा केला, निर्माण केला. म्हणजे एक गोष्ट मला कायम आश्वासक यासाठी वाटते, की आज आपण प्रत्येक गोष्ट ही त्या इतिहासातल्या व्यक्तिरेखांशी जोडतो आहोत. का जोडतो आहोत? कारण नवरात्रामध्ये 9 स्त्रियांविषयी ऐकायचं याचं कारणच हे आहे, की आपल्या जीवनाला एक प्रकारची घडण मिळावी, एक प्रकारचा वेग यावा आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणाऱ्या इतिहासातल्या, पुराणातल्या स्त्रिया आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श आपल्या समोर असावेत. यासाठी हे ऐकताना जिजाऊ आऊसाहेब म्हणजे फक्त रात्रीच्या वेळी शिवरायांना वेगवेगळ्या गोष्टी सांगणे, महाभारतातल्या गोष्टी, रामायणातल्या गोष्टी सांगणे आणि तुला असं करायचंय एवढंच नव्हे, तर वेळ प्रसंगी म्यानातून तलवार उपसून पुढे जाणं आणि शत्रूला त्याचा धाक दाखवणं. ज्यावेळी एक गोष्ट अशी निर्माण झाली, की तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्याच्या पुढच्या निर्माणासाठी काम करायची वेळ होती आणि जवळ पैसा नव्हता, त्यावेळी स्वतःचे अलंकार विकून धन उभं करून आणि ते सगळं नवनिर्माण करण्यासाठी या स्त्रीने पुढाकार घेतला. पुढाकार घेणाऱ्या स्त्रिया या फक्त आजच आहेत असं नव्हे, तर इतिहासाकडे जेव्हा आपण वळून पाहतो आणि मुख्यतः शिवछत्रपतींचा इतिहास हे आपलं हृदयस्थ स्थान आहे, हृदयस्थ आपला विषय आहे, तो विषय समजून घेताना जिजाऊ आऊसाहेबांचं पात्र किंवा जिजाऊ आऊसाहेबांची व्यक्तिरेखा ही एक वेगळा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांनी केलेलं कार्य हे तर आपल्याला मानसीताई सांगणारच आहेत, पण त्या चरित्राच्या अभ्यासातून आपल्याला बळ मिळावं ही त्या पाठीमागची मूलभूत भूमिका आहे. ती भूमिका समजावून घेऊ मानसीताईंकडून. गुणी बाळ पुरे नीज आता करी सखया, उठ रे उठ शिवराया. तू खेळ असा खेळ खेळ वीराचा, वीरश्री वीर रसाचा. समरात कधी पाठ न दावी बेटा, कर सार्थ नाव मरहट्टा. देशात शिरून जे चोर, जाहले पुन्हा शिरजोर. कर त्यांचा तू संहार, समशेर करी जंगी ती घेवोनिया. उठ रे उठ शिवराया. श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर बनवोनी. घे स्वतंत्रता कौसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवोनी.
तू तसा वीर होशील का, तू तसा वीर होशील का, जमविसी मावळे गडिका, तलवार करी धरशील का, रणी वधावया देश शत्रूचा मेळा, उठ रे उठ शिवराया. जुन्नर जवळ असलेला शिवनेरीचा गड आणि त्या गडावरती चालू असलेला बारशाचा हा सोहळा. अहो, कोणी साधं सोपं होतं का? नाही. बारसं चालू होतं गडावरती. शिवाई देवीच्या आशीर्वादानं मुलाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. आणि ह्या मुलाची आई होती प्रत्यक्ष लखुजींची लाडकी लेक. संपूर्ण महाराष्ट्र जिच्याकडे आस लावून बघत होता, अशी संपूर्ण महाराष्ट्राची प्रत्यक्ष तुळजाभवानीचा अंश असलेली जिजाऊ. तिची जन्मकथा ही मोठी विलक्षण आहे. 4 मुलांच्या पाठीवर जन्माला आलेली ही लेख. असं म्हणतात की लखुजींनी आणि त्यांच्या पत्नींनी घराण्याची कुलदेवता असलेल्या रेणुका मातेला नवस केला आणि आमच्या पोटी आता मुलगीच जन्माला येऊ देत बाई, तुझ्या अवशे करून तूच जन्म घे असं म्हणून तिला नमस्कार केला, पदरी दान मागितलं आणि ह्या मुलीचा जन्म झाला म्हणे. नाकी डोळी नीटस, सावळीशी होती, पण तेजस्वी डोळ्याची, लांब सडक हातापायाची बोटं आहेत अशी उंचीपुरी ही पोर जन्माला आली. आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिचं नाव ठेवलं जिजाबाई. मुलीचं नाव ठेवलं खरं, पण कधी कधी असं वाटतं मंडळी की आई वडिलांनी हिचं नाव ठेवलं नव्हे, नियतीने ते ठेवायला लावलं. हिला आयुष्यात काय करावं लागणार आहे, किंबहुना हिनं आयुष्यात काय करायला हवं आहे, हेच या नावाच्या अनुषंगानं नियतीनं तिच्या ललाटावर लिहून ठेवलं. 4 अक्षराचं नाव, पण मनुष्याच्या आयुष्याला जगण्याकरता, त्याचं आयुष्य सार्थकी लागण्याकरता जसे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ लागतात ना, तसेच 4 सद्गुण ही पोर हिच्या नावानिशीच घेऊन आली. बघा, 4 अक्षराचं नाव आहे जिजाबाई. जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जाज्वल्यता, बा म्हणजे बाणेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वरार्पण वृत्ती. या 4 सद्गुणांना आयुष्यभर जपत जोपासत या माऊलीनं महाराष्ट्राला एक स्वतंत्रतेचं नवं स्वप्न दाखवलं. सोपा नव्हता तो काळ. 400 वर्ष सगळ्या बहमनी सुलतानांच्या, बादशहांच्या हाताखाली सगळी महाराष्ट्रातली नव्हे संपूर्ण भारत वर्षातली हिंदू जनता भरडली जात होती. घरामध्ये असलेल्या बाया बापड्यांच्या त्रासाला तर अंतच नव्हता. कुलीन असलेल्या स्त्रीचं नख सुद्धा कधी उंबरठ्यावर दिसत नसे, पण या स्त्रियांना हे सारे मुसलमानी मुघल सल्तनीतले सगळे सरदार कधी पळवून नेतील आणि आपल्या आयाबाळी, आपल्या पोरीबाळी आपल्याला परत दिसतील का नाही याची सुद्धा शाश्वती नव्हती हो. आणि अशा वेळेला या महाराष्ट्राच्या दिशेला असलेल्या 5 बादशहांच्या राज्यामध्ये महाराष्ट्र तर भरडून निघत होताच. सोपं नव्हतं. पण असं असून सुद्धा स्वतःचं असं राज्य असलंच पाहिजे, ते एकछत्री अंमलाखाली चालवलं गेलंच पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या रयतेला विश्वासाची अशी एक भरभक्कम जागा सापडलीच पाहिजे, या न्यायानं एक स्वप्न या माऊलीनं पाहिलं होतं. आणि त्याला कारण ठरलं तिचं आयुष्य. निजामशहाच्या दरबारात रंगपंचमीच्या त्या दिवशी या जिजाऊची हळद उधळली गेली आणि मालोजी भोसल्यांच्या मुलाशी, शहाजीशी हिचं आयुष्य जोडलं गेलं ते कायमचंच. अवघी 5 वर्षाची होती पोर. आणि रंग खेळायला मालोजींबरोबर त्यांचा आलेला मुलगा शहाजी हा अवघा 8 वर्षाचा. किती वय होतं दोघांचं. पण त्या काळच्या नियमाप्रमाणे ह्या मुलीचं या शहाजीशी लग्न लावून दिलं गेलं. भोसल्यांची सून म्हणून सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची ही लेक भोसल्यांच्या घरामध्ये आली आणि इथून सुरू झालं तिच्या आयुष्याचं एक रणकंदन. पहिले काही दिवस खूप चांगले गेले. मुळातच सरदार घराण्याची ही लेक असल्यामुळे आजूबाजूला चाललेल्या सगळ्या समाजातल्या उलथापालथी हिला बघताक्षणी समजत होत्या. अहो, ही सरदाराची लेक होती, कोण्या साध्या भोळ्या माणसाची नाही.
त्यामुळे शस्त्र चालवणं, राजकारणातल्या पत्रांना उत्तर देणं एवढंच नाही तर घोडसवारी करणं हे हिच्या रक्तातच होतं. त्याकरता वेगळे कष्ट तिला घ्यावे लागले नाहीत. अतिशय कसबपूर्ण ह्या सर्व गोष्टी जिजाऊ लहानपणापासूनच करत होत्या, आजमावून बघत होत्या, समजून घेत होत्या आणि म्हणूनच एक प्रकारची दृष्टी तयार झालेली होती. या दृष्टीनं मनाला कौल दिला होता, बाई जे आजूबाजूला सारं पाहतेस ना ते तुझं राज्य नाही, तो तुझा देश नाही. या सगळ्या येणाऱ्या परकीय आक्रमणांमध्ये तुझ्या धर्माची हानी होतीये, पर्यायानं तुझ्याच हिंदू जनतेची हानी होतीये. आणि म्हणून की काय, जेव्हापासनं कळायला लागलं होतं, जेव्हापासनं काही अधिकार हातामध्ये येऊ लागले होते, तेव्हापासून जिजाऊंना वाटत होतं त्या एकाच गोष्टीचं अप्रूप पाहिलं होतं, ते एकच स्वप्न, स्वराज्य उभं करण्याचं. आणि त्याच स्वप्नाने भारलेल्या जिजाऊंच्या पोटी अनंत महत कष्टानं जन्माला आलं होतं हे बाळ. सुलक्षणी असा हा मुलगा शिवनेरीवरती जन्माला आला. साध्या सोप्या वातावरणात आला होता का हो? नाही. तो जन्माला येण्याआधी, तो गर्भात असतानाच कितीतरी आघात जिजाऊंनी पचवले होते. त्यातली पहिली गोष्ट, एका हत्तीवरून माजलेलं रणकंदन आणि त्या हत्तीच्या पायी मारले गेलेले जाधव भोसल्यांच्या घरातले 2 तरुण पुरुष, ज्यामुळे नातेसंबंध असलेल्या या घराण्यामध्ये जन्मजन्मांतरीचं वैर उभं राहिलं. सख्ख्या भावासाठी दुःख करू का सख्ख्या दिरासाठी दुःख करू असं म्हणत दुःखात बुडून गेलेली जिजाऊ. पण एवढं असून सुद्धा मनातलं स्वप्न मात्र धगधगत्या निखाऱ्यासारखं ज्वलंत होतं. या घडलेल्या घटनेनं ते अजूनच तप्त झालं आणि विचार करायला प्रवृत्त झाली. काय करतोय आपण? बादशाह सत्तेवर बसतो आहे आणि आमच्यातच भांडणं लावतो आहे. 2 बैलांची किंवा 2 कोंबड्यांची झुंज लावून मजा घेत बसतात ना लोक, तसं करतायत हे बादशाह. आणि मारले जात आहेत ते आमचेच रक्तामासाचे, आमच्याच धर्माचे लोक. नाही नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कोणीतरी थांबवलं पाहिजे. कोणीतरी कशाला, हे मीच थांबवीन असं म्हणून निर्धारानं उभी राहिलेली जिजाऊ पोटी गर्भ राहिला. मंडळी, याआधी जिजाऊंना एक थोरला लेक आहे ज्याचं नाव आहे संभाजी. नियतीनं ह्या माऊलीशी कसा खेळ खेळलाय पहा. विषयाच्या ओघात आपण पुढे पाहूच, पण हिच्या पुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं, ह्यालाही हा प्रसंग कारणीभूत आहे. सासर आणि माहेर या दोनही घरांमध्ये पेटलेलं रण लखुजी आणि जिजाऊंचे 3 भाऊ बादशहाच्या दरबारात कापले गेले, तिथे संपलं. हे प्रकरण, हा प्रश्न जसा निकालात निघाला तसं या जिजाऊंचं माहेरही तेव्हाच संपलं. आता होता तो सासरचा आधार, जीवाभावाचा, मन समजून घेणारा पती शहाजी राजांच्या रूपानं तिला लाभला होता. आणि तिनं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याकरता शहाजी राजे याची देही याची डोळा तयार झाले होते. प्रयत्नही करून पाहिला. मंडळी, इतिहासाची काही पानं उलगडून पहा. नुसती पाहू नका, ती वाचा, समजून घ्या, उमजून घ्या, म्हणजे जिजाऊंचा दृष्टिकोन लक्षात येईल. शहाजी राजांच्या सहकार्यानं स्वराज्य उभं करणं, त्याचं काम सुरू झालं, पण काही काळानं ते स्वप्न पुरं होऊ शकलं नाही. काही ना काहीतरी करून हातामध्ये स्वतःचं सैन्य राहिलं पाहिजे, म्हणून शहाजी राजांना पुन्हा मुघलांचीच चाकरी करावी लागली आणि शहाजी राजे आयुष्यभर बंगळूर प्रांतात राहिले. आता प्रपंच चालवायला कोणीतरी असायला हवं ना जवळ. या सगळ्या युद्धाच्या धामधुमीत शहाजी राजांनी जिजाऊंना आणि त्यांच्या पोटी असलेल्या या गर्भाला शिवनेरीवर विश्वासराव मेहेंदळ यांच्या हातात सुपूर्त केलेलं होतं. आपल्या थोरल्या मुलाला घेऊन शहाजी राजे बंगळूरला येऊन स्थायिक झाले. तिथे शहाजी राजांनी दुसरा विवाह केला. जिजाऊंचं काय झालं? अहो, काय होणार होतं? दिसामासानं गर्भपोटी वाढत होता आणि त्याच काळात एका मुघल सरदारानं, महावत खानानं जिजाऊंच्या जावेलाच पळवून नेलं. ही बातमी जिजाऊंच्या कानावरती येऊन ठेपली. कोणी नेली, कशी नेली, कुठं नेली, ती परत येणार आहे का नाही, त्याबद्दल कोणाकडे तक्रार अर्ज करता येणार आहे का नाही, अशा सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर होतं, नाही. जिथे माझा जीवच सुरक्षित नाही, ते राज्य माझं आहे, तो राज्यकर्ता माझा आहे, असं कसं म्हणायचं?
मनानं पुन्हा एकदा उचल खाल्ली. प्रसंग मोठा बोलकाय. अहो तुकोबा म्हणतात ना, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. विश्वासरावांच्या पत्नीनं जिजाऊंना विचारलं, जिजाऊ काही डोहाळे पुरवू का, तुला काय हवंय? तेव्हा ही माऊली म्हणाली, पुरवशील पुरवशील वहिनी, माझे डोहाळे पुरवशील? मग एकच कर, मला चांगला घोडा दे, माझ्या हातात दुधारी तलवार दे. असं वाटतंय या घोड्यावर बसून हा शिवनेरी उतरून दिल्लीकडे जावं, महाराष्ट्राच्या दशा दिशेला असलेल्या सगळ्या पातशाया पालथ्या घालाव्यात आणि त्यांना संपून स्वतःचं राज्य उभं करावं. पुरवतेस माझे डोहाळे? मंडळी, हे ऐकायला जेवढं दिव्य वाटतं तेवढंच हे सत्यात उतरवण्याकरता सुद्धा एक खूप मोठी ताकद लागते, जी जिजाऊंकडे होती. याच्या आधी कोणी सरदार स्त्रिया झाल्या नाहीत का हो? याच्या आधी कोणी अशा वीरांगना झाल्या नाहीत का हो, ज्यांनी आपलं राज्य राखलं? झाल्या ना. पण तरीही संपूर्ण देश, संपूर्ण जग आज सन्मानानं जर कोणाच्या पुढे आजही झुकत असेल तर त्या फक्त जिजाऊ आईसाहेब आहेत. का? कारण त्यांनी फक्त राज्य राखलं नाही, तर ते निर्माण केलं. ते निर्माण करत असताना त्या राज्याची पुढच्या अनेक पिढ्या सोय लावू शकतील अशी माणसं जिजाऊंनी तयार केली. बोलके प्रसंग काही काही. शिवनेरीवरती राजे दिसामासानं वाढत होते, तेव्हा राजांच्या बालवयात आपल्या पुराण शास्त्रांची ओळख व्हावी याकरता जिजाऊंनी कित्येक पुराणिकांना गडावरती आश्रय दिलेला होता. जी कोणी स्त्री गडावरती आईसाहेबांची भेट घ्यायला यायची, त्या प्रत्येकीला आऊसाहेब योग्य तो सत्कार करून परत पाठवत असत आणि त्या सत्काराची सारी सामग्री शिवबांच्या हातून तिच्या हाती सुपूर्त करत असत. कित्येकांनी विचारलं पण, अहो 5 वर्षाचं आहे हो लेकरू, त्याला काय कळतंय तुम्ही काय करता आऊसाहेब? तेव्हा त्यांनी म्हणावं, बरोबर आहे, पण हेच तर संस्काराचं वय आहे. त्याला कळत नाहीये तेव्हापासूनच त्याला ही सवय लागायला हवी की माझ्या दारी येणारा प्रत्येक जण कधीही रिकाम्या हातानं परत जाऊ नये. अहो किती मोठी शिकवण आहे ही. ज्याला राज्य उभं करायला शिकवायचंय, ज्याला राज्य राखायला शिकवायचंय, ज्याला स्वतःच्या धर्माची ओळख करून द्यायची आहे, त्या मुलाला प्रत्येकाचं मन राखता आलं पाहिजे. ही पहिली शिकवण जिजाऊंनी या मार्गाने दिली. दादोजींना बरोबर घेऊन जिजाऊ शहाजी राजांच्या पत्राप्रमाणे काही काळ बंगळुरूलाही राहिल्या आहेत आणि तिथेच या पती पत्नींमध्ये एक करार झाला. थोरल्या मुलाला मी घडवतो असं म्हणून शहाजी राजे संभाजी राजांना घेऊन गेले होते, पण आजूबाजूला असलेल्या सगळ्या यवनी वातावरणामुळे शहाजी राजांच्या बरोबर गेलेल्या संभाजींचं वर्तन जे काही घडलं ते अर्थातच जिजाऊंना पटणारं नव्हतं. या उलट जिजाऊंच्याकडे वाढलेल्या शिवबांना मात्र स्वधर्माची, स्वतःच्या लोकांची, स्वतःच्या राज्याची चाड होती. खूप सुंदर प्रसंग आहे हा. नाही नाही म्हणत असताना सुद्धा शहाजी राजे शिवबांना बादशहाच्या भेटीला घेऊन गेले. दरबारी रीती रिवाजाप्रमाणे सरदार म्हणून शहाजी राजांनी बादशहाला मुजरा केला आणि 8 वर्षाच्या शिवबाला सुद्धा तो करायला लावला. नाईलाजानं करायचा म्हणून शिवबा फक्त खाली झुकले, मुजरा नाही केला. तसेच तडक निघून आले आणि जिजाऊंच्याकडे जेव्हा ही तक्रार शहाजी राजांनी केली तेव्हा जिजाऊ आपल्या 8 वर्षाच्या मुलाला विचारतात, शिवबा महाराजांनी सांगितलं ते तुम्ही का बरं नाही केलं? तेव्हा 8 वर्षाचा या माऊलीच्या संस्कारात वाढलेला हा मुलगा सांगतो, आई तू सांग, तुझ्या चरणाशी मी माझं शीर कापून ठेवीन. तू सांग, मी एकदा नाही 1000 वेळा आपल्या देव्हाऱ्यात तेजानं तेजाळत असलेल्या तुळजाभवानी मातेसमोर माझं डोकं टेकवीन. तू सांग, मी वडिलांच्या समोर 100 वेळा नमस्कार करीन. पण ज्यांनी आपल्यावर आजपर्यंत अन्याय केलाय, राज्य करते म्हणून आपल्यावरती परकीय म्हणून राज्य करणारे हे सारे आपल्या आपल्यातच झुंज लावतायत, त्या अपहारी बादशहांच्या नृपसत्तेसमोर मी झुकणार नाही. 8 वर्षाचा मुलगा हे बोलतो. मंडळी क्षणभर विचार करा, कोणत्या ताकदीने या मुलाला घडवलं असेल. एक वाक्य सांगू, जिजाऊ मोठ्या का वाटतात माहितीये? कारण स्वराज्यासाठी आवश्यक असणारी शिवदृष्टी आणि स्वराज्य निर्माण झाल्यानंतर ते स्वराज्य शिवसृष्टी म्हणून यावतचंद्र दिवा करून तसंच गाजत राहावं याकरता झटलेली आहे ही माऊली. माझ्या पोटी जन्माला आलाय म्हणून शिवबावर जास्त प्रेम
आणि त्याच्याबरोबर उभे राहणारे सारे तरुण पोरं, सगळे मावळे मंडळी यांच्यावरती कुठेतरी दुर्लक्ष, असं या माऊलीचं चित्त कधीच नाहीये बरं. थोडंसं पुढे जाऊन धाडसानं विधान करू का? शिवाजी राजांपेक्षा सुद्धा काकणभर जास्त या माऊलीचा जीव जर तळमळला असेल तर तो स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्याकरता आणि त्याच्या घरादाराकरता. जी रयत या सगळ्यांच्याकडे विश्वासानं आस लावून डोळे लावून बसली होती, त्या रयतेतल्या प्रत्येक पोरीबाळी करता जिजाऊंच्या दालनाचं दार कायम उघडं होतं. ते कधी बंद झालंच नाही. दादोजींना बरोबर घेऊन शहाजी राजांच्या सांगण्याप्रमाणे जिजाऊंनी पुण्याची जहागीर गाठली. उद्ध्वस्त झालेलं पुणं जिजाऊंनी पुन्हा वसवलं. ते वसवत असताना, त्या पुण्यामध्ये प्रवेश करत असताना, तिथे झालेली सगळी धुळधाण बघत असताना शिवाजी राजांनी जिजाऊंना एक प्रश्न विचारलाय. राजे विचारतात, आई एवढं सगळं धुळधाण झालंय, निर्मनुष्य आहे सारं काही, कोणी दिसत नाहीये, सगळ्या गावाला स्मशान कळा आली आहे आणि अशी ही जहागीर आपण सांभाळायची आहे. सांभाळायला सुद्धा हरकत नाही, पण इथं राहायचं कुठं? राहायला जागा नाही, कुठे वाडा नाही, कुठे घर नाही. जिजाऊ सांगतात, राजे पण तेव्हाच मिरवावं जेव्हा स्वतःला राहण्यासाठी स्वतःच्या निवासाची सोय करता येते. राजे मंडळी दुसऱ्यानं अंधण दिलेल्या वाड्यात राहत नाहीत, स्वतःचं घरदार स्वतः निर्माण करतात. आणि मग ह्याच उद्गारांनी प्रेरित होऊन दादोजींना हाताशी घेऊन पुण्यामध्ये लाल महालाचं बांधकाम सुरू झालं. या लाल महालात कितीतरी शाहीर जिजाऊंनी बोलावलेत. कशा करता ठाऊक आहे? महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण भारतवर्षाच्या इतिहासात ज्यांनी स्वतःचं राज्य, स्वतःचा धर्म, स्वतःचे संस्कार, संस्कृती, लोक सांभाळण्याकरता, शिल्लक ठेवण्याकरता त्याग केला, त्या प्रत्येकाच्या बलिदानाची गाथा या शाहिरांनी पोवाड्यातून गायची आणि ती शिवबांनी ऐकायची. मंडळी, काल ज्या पद्मिनीचं चरित्र आपण या मालिकेमध्ये ऐकलत ना, त्या पद्मिनीचा पोवाडा सांगण्यासाठी एक शाहीर असाच लाल महालात आला होता. त्यानं पद्मिनीच्या त्या जोहाराचं सारं वर्णन करत असतानाच शिवबांना ते सहन झालं नाही आणि शिवबा तिथून निघून गेले. जिजाऊ विचारतात, राजे कलाकार अशानं खट्टू होतो, असं निघून येऊ नये, का आलात परत? डोळ्यात आलेलं पाणी हातानं बाजूला सारत राजे सांगतात, आऊसाहेब नाही ऐकवत या पद्मिनीचा हा जोहार. एकेकाळी आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती असेल यावर विश्वास नाही बसत. सगळ्यांच्या तलवारी म्यान झाल्या होत्या का त्यावेळेस? रजपूत घरात जन्माला आलेली पद्मिनी परकीय सत्तेपुढे अशी स्वतःला संपवते. ह्या त्यागाकरता तिच्या पुढे नमस्कार करावा का? हा त्याग तिला करायला लावणाऱ्या आमच्या रजपूत वीरांना कुठेतरी शोधून त्यांना स्वतःच्या धर्माचं, न्यायाचं राज्य काय असतं हे समजावून सांगावं. काय करावं कळत नाही. जिजाऊ सांगतात, राजे या पोकळ शब्दांना काही अर्थ नाही. हे सगळं जर थांबवता येणार असेल तर आणि तरच या शब्दांना अर्थ आहे. कोणीतरी येईल आणि ते थांबवेल असं म्हणत बसलात तर आजतागायत ते थांबलेलं नाही, इथून पुढेही थांबणार नाही. आपल्या आऊसाहेबांचे हे शब्द ऐकल्यावर 13 वर्षाचे राजे आऊसाहेबांना तिथंच वचन देते झाले. म्हणाले, आऊसाहेब कोणीतरी येईल असं कशाला? इथून पुढे कुठल्याही हिंदूंच्या पोरीबाळींची अशी अवस्था होऊ देणार नाही, याकरता मी कटिबद्ध असेल. आणि यानंतर लगेचच पुण्याच्या 12 मावळात असलेल्या रांझे गावच्या पाटलानं तिथल्याच एका शेतकऱ्याच्या पोरीवर बदमल झाल्याची घटना राजांच्या कानावर आली. इतिहासाची पानं याला साक्षी आहेत. लाल महालाच्या चौकात राजांनी या खटल्याचा न्याय निवाडा केला आणि 4 दिवसापूर्वी आऊसाहेबांना दिलेला शब्द राजांनी पुरा केला. का? कारण रांझे गावच्या पाटलाचा चौरंगा करून त्याला राजांनी पाठवलं. आज तागायत अशी घटना घडल्यावर कोणत्याही माणसाला अशी शिक्षा एका क्षणात फरमावलेली कोणीही पाहिली नव्हती. आणि हे सारं शिवबांनी केल्यानंतर मग मात्र घडणाऱ्या या सगळ्या गोष्टींना आळा बसला. हे शिवबांना करणं भाग पाडलं ते जिजाऊंनी. 12 मावळात फिरत असताना रोहिडेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेणारे राजे रोहिडेश्वराचा तो गड आणि तोरणा नावाचा गड जिंकून घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवतात. याकरता राजे श्रेष्ठ आहेतच, पण
हाती आलेले आदिलशाहीच्या ताब्यातले हे गड डागडुजी करून पुन्हा एकदा स्वराज्यात जोडणं जितकं आवश्यक होतं आणि त्या आवश्यक असलेल्या गोष्टींकरता लक्ष्मी रूपानं जिजाऊच पुन्हा उभ्या राहिल्या. कारण इतिहासाच्या बखरीत हा उल्लेख आहे जो नाकारून चालणार नाही. या गडांची डागडुजी करण्याकरता आवश्यक असणारं धन तोरणागडाच्या भिंतीत चिणलेलं सापडलं. पण त्याच्याही आधी हे सारं करणाऱ्या आपल्या मुलाच्या हातात स्वतःच्या खासगीतली 1000 सुवर्णाच्या होनांची शिल्लक जिजाऊंनी अगदी सहज ठेवली होती. विचार करा, पुन्हा पुन्हा तोच मुद्दा. सगळीकडे प्रतिकूलता असताना सुद्धा अनुकूलता निर्माण करून देण्याची ताकद जिजाऊंच्याकडे आहे आणि म्हणून स्वराज्य उभं राहू शकलं. ते नुसतं उभं राहिलं नाही, ते टिकू शकलं. किती टिकलं माहितीये? किती टिकलं? शिवबांनंतर काही काळ संभाजी, काही काळ राजाराम आणि त्यानंतर राजारामाच्या पत्नीनं ताराबाईनं या स्वराज्याची भगवी ध्वजा कायम फडकवत ठेवली. ज्या दिल्लीच्या औरंगजेबाला एक छत्री अंमलाखाली आपलं सगळं यवन राज्य उभं करायचं होतं, तो औरंगजेब बादशहा तारा राणीशी लढत लढत महाराष्ट्रातच संपला. पण त्याला अवघ 3.5 जिल्ह्यांचं स्वराज्य काही जिंकता आलं नाही. का जिंकता आलं नाही सांगू? कारण या स्वराज्याचा पाया घातला होता जिजाऊंसारख्या व्यक्तीनं. तो पाया घालत असताना समोर येणाऱ्या क्षुल्लक असलेल्या शूद्रातल्या शूद्र, साध्यातल्या साध्या, अगदी ज्याच्याकडे बळ नाही अशाही माणसाला स्वराज्य ही संकल्पना जिजाऊंनी जगून दाखवली. कितीतरी प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये जिजाऊंचं धैर्य आपल्याला मान्य करावंच लागतं. संपूर्ण महाराष्ट्रावरती आलेली अफजल खानाची स्वारी, अफजल खानाला संपवण्याकरता राजगडावरून राजे बाहेर पडत असताना याच मौलीनं आपल्या मुलाच्या हातून त्याचं मृत्यूपत्र लिहून घ्यावं. अहो, किती ताकद लागते याला. खरं सांगू का, खरंच विचार केला तर हे सारं काही जगताना आपल्याला अतर्क्य वाटू शकतं. कारण जी अवस्था त्या काळी होती तीच अवस्था आजही आहे. अहो, शिवाजी जन्माला आलेला हवा आहे, पण तो आपल्या नाही हो, शेजारच्याच्या घरात. कारण सारं काही आपल्याला सहज हवंय, स्वतः मरायला कोणी तयार नाही. पण जिजाऊंनी स्वतः मरून स्वतःचं राज्य जगवायला शिकवलं, ते या मार्गाने. राजांच्याकडून मृत्यूपत्र लिहून घेणं ही घटना, हा प्रसंग जिजाऊंच्या आयुष्यात वारंवार आलाय. अजून एक फार बोलका प्रसंग आहे. आग्र्याच्या भेटीसाठी राजांना जावं लागलं. खूप मोठा तह मिर्झा राजांच्या बरोबर करायला लागला. जे स्वराज्य मिळवण्याचं, वाढवण्याचं स्वप्न राजांनी पाहिलं, त्या स्वराज्यातला 1/3 भाग मिर्झा राजांना द्यावा लागला आणि संभाजी राजांच्या नावानं औरंगजेबाकडनं जहागिरी स्वीकारावी लागली. ती स्वीकारण्याकरता औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसा दिवशी आग्र्यामध्ये जावं लागलं. ज्याचे विचार स्वतंत्र होते, ज्याचं राज्य स्वतंत्र होतं, ज्याची न्याय व्यवस्था स्वतंत्र होती, ज्याचं युद्ध कौशल्य स्वतंत्र होतं, अशा स्वतंत्र बुद्धीच्या राजाला एवढंस सुद्धा पारतंत्र्य सहन होणार नव्हतं, पण एवढा मोठा विडा उचलावा लागला. खिन्न झालेले शिवाजी राजे आपल्या दालनातनं कितीतरी दिवस बाहेरच येईनात. तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाग करण्याचं काम जिजाऊंनी केलं. काय सांगितलं या आईनं तिच्या मुलाला? ती राजांना सांगतेय, राजे आग्र्याला जाताय, शत्रूच्या मुलखात जाताय, त्यानं भेटायला बोलवलं आहे, त्याची जहागिरी स्वीकारायला जावं लागतंय, त्याचं मांडलिक व्हावं लागतंय. या खिन्न भावनेनं जाण्यापेक्षा अशा विचारानं जा की ज्यानं माझ्या संपूर्ण भारतवर्षाला स्वतःच्या गुलामगिरीत ठेवलंय, त्याचं राज्य आहे तरी कसं, त्याचं युद्ध कौशल्य कसं आहे, त्याच्याकडचे सरदार कसे आहेत, त्याच्या राज्याची बांधणी कशी आहे, त्याच्या धर्माबद्दलच्या संकल्पना कशा आहेत, एवढं सगळं करत असलेला तो बादशाह आलमगीर नक्की कुठे आणि कसा कमी पडू शकतो, या सगळ्या गोष्टी शोधण्याकरता आग्र्यात जा. किती दिवस गेले हो? 4.5 वर्ष राजे महाराष्ट्रात नाहीयेत, स्वराज्यात नाहीयेत. पण तरीही स्वराज्याची घडी तसूभर सुद्धा हलत नाही का स्वराज्यावरती कोणतंही
परकीय आक्रमण येऊन स्वराज्याला कुठेही तोशिष पडत नाही. का घडलं असं? कारण रायगडावरती हे सारं काही करणाऱ्या जिजाऊ साहेब खंबीर उभ्या होत्या. कोणत्या सरदाराला कुठल्या मोहिमेवर पाठवायचं, कोणत्या सरदाराला कुठल्या शत्रूचं पारिपत्य करायला पाठवायचं, राज्याची सारी व्यवस्था कशी चालू आहे, हिशोब असेल, मंत्रिमंडळ असेल, शेतीची कामं असतील, पाण्याची कामं असतील, अहो एक नाही हजारो शंका असतात, हजारो गोष्टी असतात ज्या राज्य चालवताना बघाव्या लागतात. रोजचे तंटे बखेडे असतील, त्याचे न्याय निवाडे असतील, या सगळ्या जबाबदाऱ्या जिजाऊंनी एकट्याने सांभाळल्यात. सोपं नाही हो, सोपं नाही. एवढं सगळं करून राजे पुन्हा महाराष्ट्रात येईपर्यंत स्वराज्याची घडी जशी होती तशीच सांभाळली आहे जिजाऊंनी. आणि शेवटी जे स्वप्न आयुष्यभर उराशी बाळगलं ते स्वप्न सत्यात उतरायची वेळ आली. आणि ते स्वप्न एकच होतं, स्वतःची शिक्का कट्यार वापरून स्वतःच्या एक छत्री अंमलाखाली हिंदू स्वराज्याचं राज्यपद स्वीकारण्याचा राजांच्या राज्याभिषेकाचा दिवस. संपूर्ण भारतवर्षावरती आता ज्याच्या नावाचा दरारा आहे असा असलेला मुलगा, त्याची ही आई, तिनं आयुष्यभर तिच्या उराशी हे एकच स्वप्न बाळगलेलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस उजाडला. रायगडावरती गागा भट्टांच्या उपस्थितीमध्ये राजांना सप्त नद्यांच्या सप्त सागरांच्या पाण्यानं नाहूमाखू घातलं गेलं. त्यांना नवी वस्त्र परिधान करून त्यांच्या कपाळी कुंकुम तिलक लावून गागा भट्टांनी राजदंड हाती दिला आणि तो ह्या माऊलीनं याची देही याची डोळा पाहिला. मंडळी, रायगडावरती आज एक एक पाऊल टाकत पुढे गेलं तरी सुद्धा जिजाऊंनी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नातल्या घटनेचा एक बुलंद चिरा आपल्याला पाहायला मिळतो. जिथे राजांचं राजसिंहासन दरबारातलं आहे अशी जागा पाहिल्यानंतर ज्याला खरंच जिजाऊ समजल्यात, ज्याला खरंच राजे समजलेत, त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. काय विचार केला असेल, काय योजना केल्या असतील. आलेल्या प्रत्येक शत्रूला उलथवून टाकण्याकरता जिजाऊ नावाची एक शक्ती राजांच्या पाठीमागे आयुष्यभर उभी राहिली. सगळ्या दराखोऱ्यातनं येणाऱ्या मावळ्यांची ती आई बनली. आणि म्हणून देव्हाऱ्यात जशी तुळजाभवानी पूजली गेली ना, तशीच जिजाऊ सुद्धा पूजली गेली. राजांच्या राज्याभिषेकाचा तो दिवस जिजाऊंनी संपूर्ण देहाची दृष्टी एकवटून पाहिला. आणि त्यानंतर अवघ्या 15 दिवसातच रायगडाच्या खाली असलेल्या पाचाडच्या वाड्यात जिजाऊंनी आपला देह शांतपणानं ठेवला. आयुष्यभर स्वराज्याचं, स्वतःच्या राज्याचं, स्वतःच्या धर्माचं, देवाचं राज्य स्थापन झालं पाहिजे असं स्वप्न बघणारी ही योगिनी, अहो एखाद्या योग्यासारखी आपलं विहित कर्म पूर्ण करून शांतपणाने देवत्वात विलीन झाली. आजही पाचाडला जिजाऊंची समाधी आहे. त्या समाधीकडे पाहिलं ना की त्यागाचं, शौर्याचं, कारुण्याचं, वात्सल्याचं आणि धगधगत्या अशा तेजस्वीपणाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. तिथे गेल्यावर नतमस्तक झालं की जिजाऊंची मूर्त डोळ्यापुढे उभी राहते. बालवयातल्या शिवाजीला आपल्या पुराणांची माहिती देणारी, तो थोडा मोठा झाल्यावरती शस्त्रास्त्रांची माहिती देणारी, त्याला घोडसवारी आली पाहिजे म्हणून त्याच्याकरता कष्ट घेणारी, हे सगळं करत असताना रयतेतल्या सर्वसामान्यांपासून तळागाळापासून असलेल्या सगळ्या जनतेची काळजी घेणारी, वेळ पडल्यास राजकारणाचे सारे पेच प्रसंग सहज सुलभतेनं सोडवणारी, आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या धर्मावरती जर कोणी तलवार उगारली तर बाणेदारपणानं त्याला उत्तर देणारी ही जिजाऊ, तिचं सारं काही आयुष्य देव्हाऱ्यात नंदादीपाच्या उजेडात तेवत असलेल्या तुळजाभवानी समोर शरणागत भावानं अर्पण करणारी. या माऊलीनं महाराष्ट्राचं भविष्य लिहिलं ना, म्हणून आज आपण सारे आपल्या कपाळावर आपल्या हिंदूपणाचं लक्षण मिरवत जगतो आहोत. लक्षात ठेवा, कथा कीर्तन ऐकत आपल्या देवतांची स्मरण आपण करू शकतो आहोत, याचा विसर पडू देऊ नका. तोच काळ होता ज्या काळात
अफजल खानाच्या स्वारीत आपली आराध्य दैवत फोडली गेली होती. पण फोडल्या गेलेल्या भग्न झालेल्या देवतांच्या मूर्ती पुन्हा तेवढ्याच ताकदीनं उभ्या करण्याकरता रायगडावर त्याच अंशानं उभी असलेली या संपूर्ण महाराष्ट्राची आई उभी राहिली होती, जिचं नाव होतं जिजाऊ. तिनं जीवाशी खेळणारा आपला मुलगा या देशाकरता, या राज्याकरता कायम देऊन टाकला होता. आणि त्या जीवाशी खेळणाऱ्या मुलाचं नाव होतं शिवाजी. या महाराष्ट्रातच आपला देह ठेवणाऱ्या औरंगजेबाला आयुष्यभर ही दोन्ही नावं आठवत राहिली असतील, ज्यांना तो कधीही जिंकू शकला नाही आणि कधी जिंकू शकणारही नाही. अशा या शक्ती स्वरूपिणी जिजाऊला आज वंदन करूया आणि या भागाला अल्पविराम देऊया. नमस्कार. जय